10 ते 12 दिवस घरातल्यांच्या पाठी लागून 3 ते 4 वेळा प्लॅन कॅन्सल होऊन फायनली आम्ही पोहोचलो म्हातारीची चूळ बघायला. सो हे व्हायरल स्पॉट तुम्हाला माहितीच असेल कोकणातलं. ते म्हणजे म्हातारीची चूळ जी आहे निवती बीचला. आता ह्या सफारीसाठी ना वेगवेगळ्या ठिकाणी कोकणातून बोटी निघतात. सो आम्ही आलेलो इथे वेंगुर्ला बंदरवर, जिकडे आदल्या दिवशीच आम्हाला सांगितलं गेलं की ह्या टाइमला तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोहोचायचं आहे. सो इथे आम्ही 7:30 ला ऑलमोस्ट पोहोचलेलो. बट बाकीचे जण अजून यायचे बाकी होते, कारण तिथे एकत्र 5 बोटी निघतात आणि प्रत्येक बोटीत 10 ते 12 जण असतात. त्यामुळे वेटिंग करण्यापेक्षा मस्त असे पोजेस वगैरे आम्ही केले, पेट पूजा केली तिथे जाऊन, कारण मस्त असे ठेलेस पण होते तिथे. अँड देन आमची बोट निघाली. सो इथे टोटल ना 8 ते 10 पॉइंट्स दाखवतात. मस्त या माणसाने आम्हाला डायरेक्शन दाखवलं. मग पुढे गेलो आम्ही तर मस्त असा कुत्रा आम्हाला दिसला जो आम्हाला बघत होता आणि आम्हाला खूप मस्त असं वातावरण वाटलं. आणि या बाईनी बघताच आम्हाला मूव फेरलं, कारण तिला वाटलं आम्ही तिचे खेकडे घ्यायला आलोय. एनिवेज आम्ही हे करायला तो आलो नव्हतो. आम्हाला मस्त मस्त असे स्पॉट्स बघायचे होते. आता गेस व्हॉट, 4 बोटी पुढे निघाल्या होत्या आणि वी वर द लास्ट वन. स्टील मस्त एन्जॉय केलं हा आम्ही, का ते सांगते तुम्हाला. आणि इथे आमची बोट सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला स्पॉट जो होता ते म्हणजे हे सिक्रेट बर्ड केव्ह. आणि ही बघा पाहायला किती सुंदर आहे. इथे जाऊन मस्त असे वेगवेगळे पक्षी लपलेले असतात. मग पुढे गेल्यावर आम्ही बघितलं लाईट हाऊस. सो इथे 2 लाईट हाऊस होते, एक जुनं एक नवीन. एक होतं ब्रिटिशच्या काळातलं तर एक होतं पोर्तुगीजच्या काळातलं. मग पुढे आलो तर असा दृश्य दिसला जणू आम्ही बाहेरगावीच आलोय. बट अनफॉर्च्युनेटली या दोन्ही दगडांमधून आमची बोट गेली नाही, कारण वेव्हचा करंटच इतका हाय होता. मग आम्ही पुढे आलो अँड फायनली हिअर कम्स म्हातारीची चूळ. सो इथे पोचल्यानंतर आम्ही बघतो तर काय बरेच 4 बोटी गेले, बट ना म्हातारीची चूळ काय एवढ्या फोर्समध्ये आली नाही. सो आमची पण बोट ही जवळ गेली. अँड गेस व्हॉट, आमची बोट ही जवळ जाताच जसं मी तिथे व्हिडिओ ऑन केला आणि बघत होती तेवढा तर जोराचा असा फवारा पाण्याचा माझ्या तोंडावर उडाला. अँड आय वॉज द वन हू वॉन्टेड टू सी दिस इगरली. त्यामुळे मला वाटतं मीच पूर्ण भिजली आत, कारण ती एकदा नाही दोनदा नाही तर 3दा माझ्यावर आली. आता एवढ्या 15 लोकांमध्ये मीच एकटी भिजली, बट आय हॅव नो कंप्लेंट्स अबाउट इट. त्यानंतर आम्ही पुढे आलो. पुढे अजून आम्हाला बरेच स्पॉट्स दाखवले, जसे सिक्रेट आयलंड दाखवलं, त्यानंतर बीचेस दाखवले काही. आता इथे ना डॉल्फिन सफारी पण होती, पण डॉल्फिन्स काय आम्हाला दिसले नाही. अशा प्रकारे आमची ही 4 तासाची सुंदर सफारी एंड होते. बाकी जर तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील तर मी इथे फोटो अटॅच करते, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. मग घरी येऊन आम्ही मस्त अशी पेटपूजा केली, म्हणजेच हे चिकन आणि डोसे खाल्ले. सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय.